नमस्कार मंडळी, तुम्ही कधी बनवलात का असा हा शिरा? अगदी झटपट साजूक तुपात बनवलेला हा शिरा अगदी अजिबात चिटकत नाही, एवढा मोकळा होतो आणि खायला पण खूप छान लागते. अशी ही शिरा रेसिपी कशी बनवायची पाहूयात. चला तर मंडळी, इथे तुम्ही पाहू शकता मस्तसा आपला इथे शिरा सर्व करून घेतोय. असा हा शिरा कसा बनवायचा संपूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर इथे आपण एक कढई ठेवून घेतली, त्यामध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा व्यवस्थित भाजून घ्यायचे. 1 वाटीचा आपण इथे बनवतो प्रसादासाठी शिरा कसा बनवायचा एकदम साजूक तुपामध्ये भाजलेला हा शिरा कसा बनवायचा पाहणार आहोत. चला तर इथे मस्तसा आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे, भाजून घ्यायचे. सुरुवातीला मस्तसा भाजून घ्यायचे. त्यामध्ये 2 चम्मच आपण तूप घालून घ्यायचं आहे, मस्त परतून घ्यायचे. तुपामध्ये ना मस्त शिरा पण एकच नंबर लागते. तर इथे पाहू शकता 2 चम्मच आपण यामध्ये तूप घालून घेतलं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने अगदी फास्ट फ्लेमवर आपण याला मस्त परतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीने आपला हा शिरा एकदम झटपट अगदी 10 मिनिटात बनेल. प्रसादासाठी घाईघाईत आपण ही शिरा कधीही बनवू शकाल एवढ्या सोप्या पद्धतीने आणि खाताच तोंडात एकदम मऊ मऊ आणि एकदम सुंदर असा आपला शिरा बनतो. तर इथे मस्त आपण 2 ते 3 मिनिटासाठी व्यवस्थित रव्याला परतून घ्यायचं. अगदी लालसर होईपर्यंत आपण रव्याला भाजून घ्यायचे. रवा भाजताना एक लक्ष घ्या, कधीही रवा भाजताना अगदी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा, जेणेकरून आपला हा शिरा एकदम भारी होतो. उपमाला पण हाच ट्रिक वापरायचे. एकदम लालसर असा आपण भाजून घ्यायचं. केव्हाही रवा भाजताना ही एक चूक टाळा, म्हणजे एकदम परफेक्ट असा आपला उपमा किंवा शिरा तयार होतो. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त लालसर असं झालेलं आहे की नाही मंडळी. मस्त लालसर होईपर्यंत आपण याला परतून घेतलं आणि तयार होतो आपला एवढा सुंदर, अजिबात एकमेकाला चिटकत नाही असा हा आपला उपमा होतो जर लालसर भाजून घेतला तर. या पद्धतीने मस्त भाजून घेतलेला आहे, तुपामध्ये व्यवस्थित परतून घेतलेला आहे. आता आपण इकडे काजू आणि बदाम ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे जे काही असतील ते तुम्ही घ्यायचे. तर मी ते काजू बदाम 7-8 घेतलेलं आहे. त्याला आता बारीक चिरून घेणार आहे आणि तोच कढई पुन्हा मी ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये तूप घालून घ्यायचे 2 चम्मच. 2 चम्मच तूप घालून घ्यायचे. छान गरम होऊ द्यायचे. कढई छान गरम झाली की त्यामध्ये जे कापलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण यामध्ये घालून घ्यायचं. मस्त परतून घेऊयात तुपामध्ये, अगदी साजूक तुपामध्ये ह्याला परतून घ्यायचं. त्यानंतर आपण यामध्ये दूध घालणार आहोत. दूध आपला अंदाजाप्रमाणे तुम्ही घालू शकता. तर मी इथे 1 वाटीसाठी 2 वाटी दूध इथे घेत आहे मी. 1 वाटीसाठी 2 वाटी दूध अगदी परफेक्ट शिऱ्यासाठी परफेक्ट मेजरमेंट आहे. तर इथे यामध्ये आपण थोडंसं इलायची पावडर यामध्ये घालून घेणार आहोत. इलायची पावडर ही घालून घेतलं आणि 2 वाटी दूध यामध्ये घालून घेतलेलं. अगदी दुधामध्ये एकदम खमंग आणि साजूक तुपामधील हा शिरा मी इथे बनवत आहे. मस्तसा दूध आपला उकळायला लागला की त्यामध्ये आपण रवा घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. रवाही आपण यामध्ये घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अगदी 5 मिनिटात घट्ट व्हायला सुरुवात होते. पाहू शकता या पद्धतीने. अशीही आपला हा सगळ्यात आधी आपण सुजीला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे रव्याला शिजवून घ्यायचं आहे. मग त्यामध्ये साखर घालून घेणार आहोत. यात चवीनुसार साखर कमी जास्त तुम्ही करू शकता. तर मी इथे अर्धा वाटी साखर यामध्ये घालून घेणार आहे. तुम्ही मिक्सरही करून घालू शकता. तर मी इथे मिक्सर करायची अजिबात गरज नाही, अशीच मी घालून घेते आणि मस्त शिजतो आपला हा शिरा. तर इथे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचं याला. इथे तुम्ही पाहू शकता मस्त एकदम मऊ आणि एकदम मोकळी मोकळी होते. पण आता थोडंसं आपण याला शिजवून घेणार आहोत. साखर आहे त्यामध्ये. थोडंसं 2 ते 3 मिनिटासाठी आपण याला वाफ देणार आहोत.
वर झाकण लावून वाफ देऊन घेऊयात. 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता एकदम मोकळं आणि एकदम मऊ अशी ही शिरा इथे तयार झालेली आहे. मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, नवनवीन रेसिपीज मिळवा. तर मंडळी, इथे पाहू शकता गरमागरम आपला इथे शिरा तयार झालेला आहे. मस्त वाफ दिसतोय तुम्हाला. इथे पाहू शकता गरमागरम शिरा हा तुम्ही प्रसादासाठी बनवू शकता किंवा घरी घरी केव्हा गोड खायचा आपला मन होतो तेव्हा तुम्ही हा शिरा बनवून खाऊ शकता. अगदी पौष्टिक आणि झटपट अगदी 10 मिनिटात बनणारा हा शिरा आपला इथे तयार झाला आहे. मंडळी, रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. आणि हो, ही रेसिपी आपण कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मंडळी. तर इथे पाहू शकता वरून थोडीशी ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स घालून मस्त अशी खाऊ शकता. घशात न अडकणारा हा आपला इथे शिरा तयार झालेला आहे. मंडळी, शिरा तुम्हाला रेसिपी आवडली का? आवडल्यास पटकन लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहत राहा. आणि हो, सोशल मीडिया म्हणजे फेसबुकवर पण अंकिता रेसिपी तुम्ही सर्च करू शकता आणि इंस्टाग्रामवर पण अंकिता रेसिपी मराठी हा चॅनल तुम्ही सर्च केलात तर सगळीकडे भेटून जाईल आपली ही रेसिपीची चॅनल. तर मंडळी, रेसिपी आवडल्यास जाता जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.